विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संघटना व त्यांची मुख्यालय पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनाच्या मुख्यालयावर स्ट्रेट फॉरवर्ड असे प्रश्न विचारले जातात. हे वन लाइनर प्रश्न असतात. म्हणून हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. तसेच आपण या व्हिडिओमध्ये एकूण 74 आंतरराष्ट्रीय संघटनेची मुख्यालय पाहणार आहोत. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर, एवढ्या आंतरराष्ट्रीय संघटनाची मुख्यालय आपण कशी लक्षात ठेवायची? तर घाबरू नका. तुम्ही ही लिस्ट वारंवार वाचल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. तसेच याला आपण एक दोन उपाय करू शकतो. पहिला असं की आपण लोकेशन वाईज वेगळी लिस्ट तयार करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ जेनेवा या ठिकाणी बऱ्याचशा संघटनेचं मुख्यालय आहे. तर मग आपण अशी एक वेगळी लिस्ट तयार करू शकतो किंवा जेनेवाला कोणकोणत्या संघटनांचे मुख्यालय आहेत ती असं आपण लिस्ट करू शकतो आणि ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. तसं न्यूयॉर्क, पॅरिस आणि जेनेवा या तिन्ही ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत, ज्यांचे मुख्यालय इथं आहेत, यांच्या लिस्ट आपण या व्हिडिओच्या शेवटी केलेल्याच आहेत. तसेच आपण त्या संघटनेच्या वेळेस सांगणारच आहोत की विद्यार्थी मित्र कुठं कन्फ्युजन करू शकतात किंवा ते लक्षात ठेवण्यासाठी अजून काही बाबी आहेत का, की त्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. ते मी प्रत्येक संघटनेच्या वेळेस जिथं जिथं सांगता येईल तिथं सांगेलच. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका हा आकडा बघून. आणि मोस्टली खूप महत्त्वाचे ऑर्गनायझेशन आहेत. बऱ्याचशा ऑर्गनायझेशन करंट अफेअर्समध्ये असतात. त्यामुळे याचे मुख्यालय कोणत्याही स्पर्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. मग MPSC असेल किंवा दुसऱ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये याचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित पहा आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. तर चला आता आपण सुरू करूया. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची युनायटेड नेशन्स याचं जे मुख्यालय आहे ते आहे न्यूयॉर्क, USA. UN बऱ्याचशा संस्थांचं मुख्यालय हे न्यूयॉर्कला आहे. आपण पुढे बघणारच आहोत. पण जे युनायटेड नेशनचं एक हेडक्वार्टर जे आहे ते न्यूयॉर्क, USA आहे. पुढची जी संस्था आहे ती आहे खूप महत्त्वाची आहे आणि नेहमी करंट अफेअरमध्ये राहते आणि सध्या कोरोना व्हायरसमुळे ही तर न्यूजमध्ये नेहमी असतेच. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे जेनेवा, स्वित्झर्लंडला. खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. पुढची जी संघटना आहे ती आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. याचं मुख्यालय जेनेवा, स्वित्झर्लंडलाच आहे. पुढील जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन आणि याचं मुख्यालय मॉन्ट्रियल, कॅनडाला आहे. पुढचं जे संघटना आहे ती आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. याचं जे मुख्यालय आहे ते आहे जेनेवा, स्वित्झर्लंडला. हे तुम्ही लक्षात ठेवा. असे संघ जे असतात संघटना आपण आधी ऐकलेले नसतात, पण अशाच संघटनेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला काय वाटतं, जे आपण ऐकले त्याच्यावरच प्रश्न पडेल, पण असं नसतं. बरोबर अशा संस्था हे हुडकून काढतात की जे आपल्याला माहीत नाही आणि त्याच्यावरच प्रश्न पडू शकतो. पुढच्या ज्या 3 ऑर्गनायझेशन आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता, कारण की रिलेटेड आहेत आणि या तिघांचंही जे मुख्यालय आहे ते एकाच ठिकाणी आहे, रोम, इटलीला आहे. आणि या तिन्ही संस्था फूड आणि ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे. पहिली जी आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO, याचं मुख्यालय रोम, इटलीला आहे आणि ही खूप महत्त्वाची संस्था आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं जे आहे इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, याचंही मुख्यालय रोम, इटलीला आहे. इथं आपण बघू शकतो की ॲग्रिकल्चर हा वर्ड आहे, याच्यामध्ये फूड आणि ॲग्रिकल्चर. आणि तिसरी आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम, याचंही मुख्यालय रोम, इटलीला आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर आणि फूड रिलेटेड या तिन्ही संस्थांचं मुख्यालय हे रोम, इटलीलाच आहे. पुढचं जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन UNWTO आणि याचं जे मुख्यालय ते आहे मॅड्रिड, स्पेनला. पुढील जे युनियन आहे किंवा संघटन ते आहे युनिव्हर्सल पोस्टल युनियन आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे बर्न, स्वित्झर्लंडला. हे तुम्ही ऐकलं नसेल, पण याच्यावरही प्रश्न पडू शकतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढील जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन IMO. याचं मुख्यालय लंडन, UKला आहे. आणि त्याच्या पुढची आहे वर्ल्ड मेट्रिओलॉजिकल ऑर्गनायझेशन WMO. याचं मुख्यालय जेनेवा, स्वित्झर्लंडला आहे. या दोन्ही संस्थांबद्दल बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन करू शकतात, कारण की मेरीटाईम आलं आहे पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात आहे मेट्रिओलॉजिकल. तर एकंदरीत हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सेम वाटू शकतं. हे तुम्ही याचा ग्रुप वेगळा करून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. किंवा मेरीटाईमचं लंडनला आहे आणि मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचं जेनेवा, स्वित्झर्लंडला आहे. पुढची जी ऑर्गनायझेशन आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO आणि याचं मुख्यालय सुद्धा जेनेवा, स्वित्झर्लंडला आहे. पुढील जी संस्था आहे ती आहे युनायटेड नेशन्स
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन UNIDO याचं जे मुख्यालय ते आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रियाला. पुढची संस्था ती आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम. ही सुद्धा बऱ्याच वेळेस करंट अफेअरमध्ये असते. याचं जे मुख्यालय आहे ते मोस्टली जेनेवा स्वित्झर्लंडलाच आहे. पण जर आपण एक ह्याच्या खोलात जाऊन विचार केला तर जेनेवामध्ये सुद्धा हे कोलोग्नी इथं आहे, हे लक्षात ठेवा. अशा टाईपचाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जेनेवाच्या ऐवजी कोलोग्नी असंही दिलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हेही विशेष लक्षात ठेवा तुम्ही. पुढची संस्था युनेस्को. आपल्याला माहितीच की युनेस्कोकडून वर्ल्ड हेरिटेज साईट्स डिक्लेअर केल्या जातात. त्याच्यामुळे ही सुद्धा संस्था खूप महत्त्वाची आहे. आणि याचं जे मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर आहे ते पॅरिस, फ्रान्सला आहे, हे लक्षात ठेवा. तसेच पुढची जी संस्था आहे ती आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स. त्याला ICOMOS म्हणजे ICOMOS याचंही मुख्यालय पॅरिस, फ्रान्सला आहे. आपण इथं बघू शकतो की दोन्ही संस्था या मॉन्युमेंट्स, साईट्स, वर्ल्ड हेरिटेज साईट्स रिलेटेड आहेत. आणि यांचं दोघांचंही जे हेडक्वार्टर आहे ते आहे पॅरिस, फ्रान्सला. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. पुढची जी संस्था आहे ती आहे युनिसेफ. याचं जे मुख्यालय आहे ते न्यूयॉर्क, USA ला आहे. EU युरोपियन युनियन. आपण आता बघितलं की ब्रेक्झिट नावाचा एक कन्सेप्ट होता की EUमधून ब्रिटन बाहेर पडलेला आहे. त्याच्यामुळे ही संस्था बऱ्याच वेळेस करंट अफेअरमध्ये असते आणि त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की EUचं मुख्यालय जे आहे ते आहे ब्रुसेल्स, बेल्जियमला. महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. सार्क. आपल्याला माहिती आहे की भारत याचा मेंबर आहे सार्क कंट्रीज. याचं जे मुख्यालय ते आहे काठमांडू, नेपाळला. त्यानंतर आशियान कंट्रीज याचं जे मुख्यालय आहे ते आहे जकार्ता, इंडोनेशियाला. पुढील आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हे खूप महत्त्वाचं आहे. IMF. आपण इकॉनॉमिक्समध्ये वाचतोच IMF बद्दल. याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC ला आहे, हे USA मध्ये आहे. म्हणजे पुढचं आहे ते वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन DC, USA मध्येच. या दोन्ही संस्थांचे मुख्यालय वॉशिंग्टन DCलाच आहे. आणि या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या एकदा स्थापल्या गेल्या होत्या. यांचं जे या दोघांनाही असं म्हणलं जातं की ब्रेटन वुड्स ट्विन्स असं यांना नाव आहे. कारण की ब्रेटन वुड्स कॉन्फरन्स जी 1944ला झाली, या कॉन्फरन्समध्ये या दोन्ही संस्था इस्टॅब्लिश केल्या होत्या. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की IMF आणि वर्ल्ड बँक या दोघांचं जे मुख्यालय आहे ते आहे वॉशिंग्टन DCला आहे. पुढील ज्या आहेत त्या एक 4 बँक आहेत आणि यावरही बहुतांशी प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे आपण या सोबत ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला इथं लक्षात ठेवायला सोपं जाईल. एशियन डेव्हलपमेंट बँक याचं जे मुख्यालय आहे ते आहे मनिला, फिलिपिन्सला. पुढची आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB. याचं मुख्यालय बीजिंग, चायनाला आहे. ही जी बँक आहे इस्टॅब्लिश करण्यामध्ये चायनाचा पुढाकार होता. तसेच पुढची जी बँक आहे ती आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. ही ब्रिक्स कंट्रीची बँक आहे. याला आधी ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असंही म्हणलं जायचं. याचं मुख्यालय शांघाय, चायनाला आहे. या दोन्ही बँकमध्ये तुम्ही कन्फ्युजन करू नका. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक हे तुम्ही लक्षात ठेवा की कोणाचं मुख्यालय कुठं आहे. पुढची जी आहे ती आहे आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे अबिजान, आयव्हरी कोस्ट या कंट्रीमध्ये. आता एक 3 कोर्ट आपण बघणार आहोत. इंटरनॅशनल कोर्ट आहे ते आणि हे सुद्धा न्यूजमध्ये असतात. पहिलं जे आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. हे UNची एक बॉडी आहे, UNचं कोर्ट आहे हे. आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे द हेग, नेदरलँड्स. पुढचं जे कोर्ट आहे ते आहे परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन PCA. याचंही जे मुख्यालय आहे ते आहे द हेग, नेदरलँड्स. आणि जे तिसरं कोर्ट आहे ते आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ICC. याचं जे मुख्यालय ते आहे द हेग, नेदरलँड्स. आपण एक बघू शकतो या तिन्ही कोर्टाचं जे मुख्यालय आहे ते आहे द हेग, नेदरलँड्स. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल की तुम्हाला हे जे इंटरनॅशनल कोर्ट्स आहेत यांचं मुख्यालय द हेग, नेदरलँडलाच आहे. त्याच्यामुळे या तिघांचाही तुम्ही असा एक वेगळा ग्रुप करून ठेवू शकता आणि हे लक्षात ठेवायला सोपं आहे. पुढची जी आहे ती आहे UNAIDS आणि याचं जे मुख्यालय ते आहे जेनेवा, स्वित्झर्लंडला. पुढील जे युनियन आहे ते आहे युरेशियन इकॉनॉमिक युनियन आणि याचं मुख्यालय मॉस्को, रशियाला आहे. याला स्थापन करण्यामध्ये रशियाचा पुढाकार होता. त्याच्यामुळे मुख्यालयसुद्धा मॉस्कोलाच आहे. पुढील जी ऑर्गनायझेशन आहे ती खूप महत्त्वाची आहे. आपण याला इकॉनॉमीमध्ये नेहमी वाचतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याला आपण WTO म्हणतो. याचं मुख्यालय जेनेवा, स्वित्झर्लंडला आहे. आपण आतापर्यंत बघू शकतो की जेनेवाला बरेचसे मुख्यालय आहेत आणि आपण शेवटी बघणारच आहोत की एक जेनेवाची वेगळी लिस्ट करणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ बघा तुम्ही.
पुढची जी ऑर्गनायझेशन ती आहे नॅटो. ही स्थापनेमध्ये अमेरिकेचा खूप मोठा हात होता आणि ही सिक्युरिटी रिलेटेड अशी ऑर्गनायझेशन आहे आणि बऱ्याचशा परीक्षेमध्ये याच्या मुख्यालयाबद्दल विचारलेलं आहे. त्याच्यामुळे याचं हेडक्वार्टरसुद्धा महत्त्वाचं आहे. नॅटोचं जे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय ते ब्रसेल्स बेल्जियमला आहे, हे लक्षात ठेवा. पुढची जी आहे ती यू एनची बॉडी आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. याचं मुख्यालय न्यूयॉर्कलाच आहे. तसेच पुढचं जे आहे यू एन पॉप्युलेशन फंड, याचं मुख्यालयसुद्धा न्यूयॉर्कला. आणि यू एन वुमेन नावाची जी आहे संस्था, त्याचं मुख्यालयसुद्धा न्यूयॉर्कलाच आहे. पुढील जी एक कोर्ट आहे, स्पोर्ट्स रिलेटेड जे इश्यू असतात इंटरनॅशनल, त्या बाबी इथं रेज केल्या जातात आणि इथं न्याय मागितला जातो. ती आहे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट, त्याला कॅस असंही म्हणतात. आणि याचं जे मुख्यालय ते आहे लुसेन, स्वित्झर्लंडला. आणि लुसेन स्वित्झर्लंडलाच ऑलिम्पिक कमिटीचं सुद्धा हेडक्वार्टर आहे, आपण जे पुढे बघणारच आहोत. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी याचंही हेडक्वार्टर लुसेन स्वित्झर्लंडलाच आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे यांच्याद्वारेच ऑलिम्पिक गेम्स कंडक्ट केले जातात. पुढील जी असोसिएशन आहे ते वर्ल्ड ॲथलेटिक्स. याचं नाव आधी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन होतं, IIF. त्याचं नाव चेंज करून आता वर्ल्ड ॲथलेटिक्स झालं आहे. ह्याच्यावरही प्रश्न बनू शकतो की बाबा IAAFचं नवीन नाव काय आहे. याचं नवीन नाव आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे स्टॉकहोम, स्वीडनला. हे लक्षात ठेवा तुम्ही. यांच्याद्वारे ॲथलेटिक्स गेम कंडक्ट केले जातात. पुढची जी आहे ती आपल्या सर्वांनाच परिचित आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. क्रिकेटची सर्वात अप्पर बॉडी आणि याचं जे मुख्यालय ते आहे दुबई UAEला. फिफा, ज्यांच्याद्वारे फुटबॉलचे गेम्स ऑर्गनाईज केले जातात आणि फिफा वर्ल्ड कप ऑर्गनाईज केला जातो, याचं जे मुख्यालय आहे ते झुरिक, स्वित्झर्लंडला. पुढील जी आहे ती सुद्धा स्पोर्ट रिलेटेड एजन्सी आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, वाडा. याचं जे आहे मुख्यालय ते मॉन्ट्रियल, कॅनडाला आहे. खूप महत्त्वाचं आहे हे सुद्धा, हे लक्षात ठेवा तुम्ही. बिमस्टेक सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या भारतसुद्धा याचा मेंबर आहे. याचं जे हेडक्वार्टर आहे ते ढाका, बांगलादेशला आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO, याचाही आता इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही नवीन मेंबर झालेले आहेत, त्याच्यामुळे ही संस्थासुद्धा खूप महत्त्वाची आहे. याचं जे हेडक्वार्टर ते आहे बीजिंग, चायनाला. पुढील जी आहे ती आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल GCC. याचं मुख्यालय रियाद, सौदी अरेबियाला आहे. पुढची आहे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन OIC. ही सुद्धा करंट अफेअरमध्ये होती. याचं मुख्यालय जेडा, सौदी अरेबियालाच आहे. पुढची जी आहे ती आहे बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स BIS. याचं मुख्यालय बेसल, स्वित्झर्लंडला आहे. आपण इकॉनॉमिकमध्ये वाचतो की बेसल नॉर्म्स ते याच संस्थेद्वारे तयार केलेले नॉर्म्स आहेत. याचं हेडक्वार्टर बेझल, स्वित्झर्लंडला असल्यामुळे या नॉर्म्सला बेझल नॉर्म्स असेही म्हणलं जातं. पुढील जी एजन्सी आहे ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. याचं जे हेडक्वार्टर ते व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. आणि पुढची एजन्सी आहे ती आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. याचं हेडक्वार्टर पॅरिस आणि फ्रान्स आहे. आता इथे या दोन एजन्सीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, पहिल्यामध्ये फक्त ॲटॉमिक हा वर्ड आहे, वेगळा आहे, बाकी सेम आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. आणि दुसरी आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. त्याच्यामुळे इथेही तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आहे त्याचं मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रियाला आहे. आणि नुसतं इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे पॅरिस, फ्रान्सला. हे एक लक्षात ठेवा. पुढील जी आहे ती आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD. याचं मुख्यालय पॅरिस, फ्रान्सला आहे. आणि पुढची जी आहे ती आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. याचं मुख्यालयसुद्धा पॅरिस, फ्रान्सलाच आहे. या एक कनेक्टेड अशा संस्था आहेत एकमेकाला. तसेच आपण ऐकलं असेल करंट अफेअरमध्ये किंवा पाकिस्तानला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी ग्रे लिस्टमध्ये ठेवलं होतं किंवा त्यांनी टेररिझमला फंडिंग केल्यामुळं ते आता ब्लॅक लिस्टमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळं हे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्ससुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि याचं जे मुख्यालय ते आहे पॅरिसला. पुढील जी संस्था आहे ती आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP. याचाही उल्लेख इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याच वेळेस होतो UNDPचा. आणि याचं मुख्यालय न्यूयॉर्क, USA ला आहे.
पुढील जी आहे ती आपण ऐकलेली नसेल बऱ्याच जणांनी, ती आहे युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी. ही युनायटेड नेशनची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे. इथं बऱ्याच गोष्टींवर रिसर्च सुरू असतं आणि याचं मुख्यालय टोकियो जापानला आहे. माझ्या रीतीने ही इम्पॉर्टंट आहे, कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलं जाईल हे. पुढील जी संघटना आहे ती आहे UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, UNCTAD. याचं मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंडला आहे. पुढील जी आहे ती आहे UN हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज, UNHCR. याचं मुख्यालय सुद्धा जेनेवा स्वित्झर्लंडला आहे. ही सुद्धा खूप महत्त्वाची संस्था आहे. पुढचं जे आहे ते UN ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. याचं मुख्यालय सुद्धा जेनेवा स्वित्झर्लंडलाच आहे. पुढील आहे UN ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम. याचं मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया इथं आहे. आता काही आपण NGOज म्हणजे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन जे असतात त्या बघणार आहोत, पण या खूप महत्त्वाच्या आहेत. यांचा उल्लेख नेहमीच करंट अफेअरमध्ये असतो. पहिली जी आहे ती आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. याचं मुख्यालय लंडनला आहे. दुसरी आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. याचं मुख्यालय बर्लिन जर्मनीला आहे. आपल्याला माहिती आहे की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे एक रिपोर्ट काढला जातो. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की कोणत्या कंट्रीमध्ये करप्शन जास्त आहे, कोणत्या कंट्रीचा रँक किती. हा रिपोर्टसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे या संस्थेचं जे मुख्यालय आहे ते महत्त्वाचं आहे, बर्लिन जर्मनीला आहे. पुढील ज्या संस्था आहेत त्या सर्व इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण रिलेटेड आहेत. पहिली आहे ती आहे ग्रीन पीस. याचं जे मुख्यालय ते आहे ॲम्स्टरडॅम नेदरलँडला. पुढील जी आहे ती आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN. याचं मुख्यालय ते आहे ग्लँड स्वित्झर्लंडला. आपल्याला बऱ्याच जणांनी याचा उल्लेख इन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये बघितलेला असेल. UNCN यांच्याद्वारे कोणते ॲनिमल हे इंडेंजर्ड आहेत हे सांगितलं जातं. यांच्याकडूनच एक रेड लिस्ट असते ती जाहीर केली जाते. त्याच्यामुळे IUCNचं मुख्यालयसुद्धा महत्त्वाचं आहे. हे ग्लँड स्वित्झर्लंडला आहे. पुढची जी आहे ती आहे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर, WWF. यांचं जे मुख्यालय ते आहे ग्लँड स्वित्झर्लंडला. पुढील जी संस्था आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे आणि याचाही उल्लेख बऱ्याच जणांनी इन्व्हायरमेंटच्या अभ्यास करताना बघितला असेल. युनायटेड नेशन इन्व्हायरमेंट प्रोग्राम, UNEP. याचं जे मुख्यालय ते आहे नैरोबी केनिया. पुढील जी आहे ती आहे UN हॅबिटॅट. याचं सुद्धा मुख्यालय नैरोबी केनियाला आहे. त्याच्यामुळेच मी या दोन्ही सोबत दिल्यात, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढील जी युनियन आहे ती आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री, IUPAC. याचं मुख्यालय हे झुरिक स्वित्झर्लंडला आहे. या संस्थेद्वारे काय केलं जातं, आपण पिरियॉडिक टेबल सगळ्यांना माहीतच आहे. या पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा एखादा नवीन एलिमेंट शोधला जातो तेव्हा या नवीन एलिमेंटला नाव काय द्यायचं ही संस्था ठरवते, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. त्याच्यामुळे याचंही मुख्यालय तुम्ही लक्षात ठेवा, झुरिक स्वित्झर्लंडला आहे. पुढची जी आहे ती आहे ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स. याचं जे मुख्यालय ते आहे हेग नेदरलँडला. पुढील जी आहे ती आहे तीसुद्धा एक नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आहे आणि खूप महत्त्वाची आहे. याचा उल्लेख आपण न्यूजमध्ये बघतोच किंवा यांच्याद्वारे अवॉर्डसुद्धा दिलेले जातात काही काही व्यक्तींना. ती आहे पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स, पेट्टा. याचं जे मुख्यालय ते आहे नॉरफोल्क वर्जिनिया, USA ला. पेट्टाद्वारे ॲनिमलला जे व्यक्ती चांगलं ट्रीट करतात किंवा ज्यांच्याकडून ॲनिमलसाठी काही गोष्टी केल्या जातात त्यांना यांच्याद्वारे अवॉर्ड दिला जातो. आपण पेट्टा इंडिया असंही नाव ऐकलं असेल. तर याचं जे मुख्यालय ते आहे नॉरफोल्क वर्जिनिया, USA मध्ये. पुढील जी संस्था आहे ती आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स. याचं भारतीय मेंबर आहे आणि याचं जे हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय लंडनला आहे. पुढचं जे आहे ते आहे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आणि याचं मुख्यालय सिंगापूरला आहे. पुढची जी असोसिएशन आहे तेही महत्त्वाचं आहे पण आणि हे नवीन पण आहे, इंडियन ओशियन रिम असोसिएशन, इंडियन ओशियन रिम असोसिएशन. याचं मुख्यालय इबिनी मॉरिशसला आहे. पुढचं जे आहे ऑर्गनायझेशन ती आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, OPEC. याचं मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रियाला आहे. ही पण खूप महत्त्वाचं ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामुळे याचंही मुख्यालय लक्षात ठेवा. याच्या मेंबर कंट्रीजही बऱ्याच वेळेस विचारल्या जातात, त्याच्यामुळे याच्याबद्दल तुम्ही गुगल करून बघा याचे मेंबर्स कोण कोण आहेत.
पुढील जी ऑर्गनायझेशन ती आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. याचं मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंडला आहे. आणि जी सर्वात शेवटी आपण बघणार आहोत ती आहे रेड क्रॉस. ही संस्था ही द इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस, त्याला ICRC असंही म्हणलं जातं, आणि याचं मुख्यालयसुद्धा जेनेवा स्वित्झर्लंडला आहे. आणि या संस्थेला 2-3 वेळेस नोबेल प्राईजही भेटलेला आहे, नोबेल पीस प्राईज. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची संस्था आहे. यांच्याद्वारे जे वॉर टाईममध्ये इंज्युअर्ड असतात त्यांना मेडिकल ट्रीटमेंट वगैरे दिली जाते. त्याच्यामुळे द रेड क्रॉसचं सुद्धा हेडक्वार्टर महत्त्वाचं आहे, आणि हे लक्षात ठेवा, जे हेडक्वार्टर आहे ते आहे जेनेवा स्वित्झर्लंडला. तर या सर्व 74 संस्था आहेत, यांची मुख्यालय तुम्ही व्यवस्थित पहा. आता आपण काही पर्टिक्युलर लोकेशनची लिस्ट बघणार आहोत. पहिली जी आहे ती आहे जेनेवा स्वित्झर्लंडला. इथं बऱ्याचशा संघटनाचे मुख्यालय असतात, त्याच्यामुळं याची स्पेशल एक अशी आपण लिस्ट तयार केली आहे. तर कोणकोणत्या संस्थेचं मुख्यालय हे जेनेवाला आहे ते पाहूया. पहिली जी आहे ती आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. दुसरी आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. तिसरी आहे वर्ल्ड मेटेरिओलॉजिकल ऑर्गनायझेशन. चौथी आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO. पाचवी आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. सहावी आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITO. नंतर आहे UN एड्स. त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमचं सुद्धा जेनेवालाच आहे. UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, UN हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज, UN ऑफिस फॉर डिझास्टर अँड रिस्क रिडक्शन, इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, आत्ताच आपण बघितलं. आणि जी शेवटची आहे ती आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. या सर्वांचं मुख्यालय जेनेवाला आहे. ज्या स्टार्टिंगच्या या दिल्यात आपण 4-5, ॲटलिस्ट एवढ्या तरी संस्था तुम्ही लक्षात ठेवा. ह्या सर्व महत्त्वाच्या आहेत ILOपर्यंत, आणि या सर्वांची मुख्यालय जेनेवाला आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एक लिस्ट करू शकता, आणि अशी लिस्ट केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढचं आपण न्यूयॉर्कला कोणकोणत्या संघटनेचं मुख्यालय आहे ते पाहणार आहोत. पहिले जे आहे ते युनायटेड नेशन, नंतर युनिसेफ, UN वुमेन, UN पॉप्युलेशन फंड, UN सिक्युरिटी काउन्सिल आणि UNDP. तर मोस्टली UN रिलेटेड जेवढ्या काही आहेत ऑर्गनायझेशन इथं आपण जे दिलेले आहेत, या सर्वांचं मुख्यालय हे न्यूयॉर्कला आहेत. UNच्या दुसऱ्या ज्या सुद्धा काही संघटना आहेत त्यांचं जे मुख्यालय आहे ते दुसरीकडे असू शकतं, जसं काही युनेस्कोचं हे पॅरिसला आहे. त्याच्यामुळे आपण अशी काही एक युनिव्हर्सल ट्रिक तयार करू शकत नाही, पण असं एक ग्रुप करू शकतो की न्यूयॉर्कला या एवढ्या आहेत, तसेच पॅरिसला, आता युनेस्कोचं पॅरिसला आहे. पुढचं जे बघणार आहोत ते पॅरिसच बघणार आहोत. पॅरिसला ज्या संघटनेचं मुख्यालय आहेत ते आहेत युनेस्को, नंतर इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट, त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD, नंतर जी आहे ती आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, आणि शेवटची आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी. या सर्वांचं मुख्यालय पॅरिसला आहे. असं तुम्ही ग्रुप करून लक्षात ठेवू शकता, याने सोपं जाईल. तरी 2-3 वेळेस वाचल्यानंतरही तुम्हाला बऱ्याचशा संघटनेचं मुख्यालय लक्षात राहील. तुम्ही ही वारंवार वाचा. तसेच करंट अफेअरमध्ये या संस्था संघटनेचा उल्लेख आल्यानंतर ही मुख्यालय तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.